तशी एकदा लाईन चालू झाली आहे. आता एंड कुठं होती हे बघायचं आता माझ्या बाबतीत. नोटीस लावून बंद केलंय बर्गर किंगला. चला बसली बुकिंग बसली घरी. मला अंदाज आहे हा अंदाज माझा हायवे साईडचीच आहे आणि बिगारी आहेत अंदाज. चला आता बघू. बिगारीच अंदाज माझा 100% बाणेर आहे. तर बाणेर नाही तर मग खराडी साईडची. तर चला बघू आता काय आहे कुठली आहे. आणि इथं म्हटलं तर बिगारी आहेत. काय माहिती बाणेर साईड आहे अंदाज तरी. बाणेर नाही तर बावधन. चला लेट्स गो. आज आपण फिरणार आहे अख्खा पुणे. स्टूडेंट राइड बुक किया है. स्टूडेंट राइड पे नहीं जा पाएंगे ना. 3063 ओके. हे विठ्ठलवाडीचा सीएनजी पंपा. एवढी लाईन रोडवर आहे आणि मधल्या साईडला 4 लाईनी आहेत. नाही कोण पाहिजे हे बघा. पीयूसी चेक करा धडनीट. पीयूसी मधनं कसला म्हणजे पीयूसी ह्याची काढायला पाहिजे. ह्याचे फाईन मारले जायला पाहिजे. MH12 LC 8558 हे आहे सेंगर रोड. आत्ता आपण आहे सारसबाग. बघत असाल तर पुण्याचं सगळ्यात फेमस सारसबाग. पण आत्ता आहे पुण्याचा स्वारगेट जे बस स्टँड आहे. आपण आत्ता जस्ट स्वारगेटला आहे. स्वारगेट तुम्ही बघू शकत असताना बघा हे आहे पुण्यातील स्वारगेट. बघा इथं बोर्ड बी लिहिला आय लव्ह स्वारगेट. आता आपण आहे कॅम्पामध्ये. कॅम्पामधला सगळ्यात फेमस बर्गर किंग. आता बर्गर किंगवर सध्याला कारवाई झाली असं ऐकण्यात आले. तर आता आपण चाललोय त्यांच्या समोरनं तर चेक करू. बर्गर किंग बंद आहे शिकवलेलं आहे काय तर त्याच्यावर पण. बर्गर किंग बंद आहे. बर्गर किंग बंद केलेलं आहे. नोटीस लावलेली. नोटीस लावून बंद केलंय बर्गर किंगला. हे लँडमार्क 3 सेंगर रोडवरनं ह्याला जातं नाही. हे जे बघताय लेफ्टला हे आहे रेस कोर्स. म्हणजे आपण हडपसरला जाताना तुम्हाला लेफ्ट साईडला रेस कोर्स लागतं. रेस कोर्स पुण्यातलं रेस कोर्स इथे आहे. हे हडपसरच्या भाजी मार्केटच्या जवळ भाज्या इथं स्वस्तात मस्त इथून सगळ्या उचलल्या जातात. ते बघू शकत असाल तुम्ही कसं आहे भाजी मार्केट. कॅरेट भरून न्यायचं इथनं लोकेशनला. चला तर भाऊंना आपलं अशा प्रकारे पहिली बुकिंग ड्रॉप झाली. आणि मेन महत्वाचं ड्रॉप झाली आणि आपल्याला भेटले 336 रुपये ॲप्लिकेशननी. तर चला बघू आता नेक्स्ट भाडं सेकंड भाडं कुठलं वाजतंय हडपसर साईडने. कुठलं चांगलं बुकिंग भेटेल का नाही हे बघू आपण आता. आणि हा एरिया माझ्यासाठी बेस्ट आहे. बुकिंग इथून मी मोठ्या उचललेले आहेत. भरपूर मोठ्या उचललेले आहेत. तर आज कुठली बसती का नाही हे बघू. चला तर भावांना आत्ता आपण पिकअपला आलो होतो ओलाच्या काय. आणि काय झालं की रॅपिडोला लगेच बसली आपल्याला कात्रज. मी कस्टमरला फोन लावून विचारलं त्या सोसायटीमध्ये टावर नंबर 17ने मी एंट्री केली. सगळे फ्लॅट नंबर सगळं सांगून आणि एक्झिट करण्यासाठी टावर नंबर 1चा इथं पिकअपला आलोय. 1चा इथं मीटरने ॲग्री केलोय. प्लस कात्रज आहे म्हणजे आपल्या एरिया जातोय परत. म्हणून म्हणलं मीटरने भेटतं कात्रजला जातोय. कात्रज चांगले ना ह्याचे 325 घेण्यापेक्षा. तर कात्रज कितीचे हे मला तर माहिती नाहीये. पण कात्रज परवडते म्हणलं होईल ते जाईल. चला तर बघू आता कात्रज कितीचे आणि बाहेर जाताना काय प्रॉब्लेम फेस करायला लागतोय का हे पण बघू आपण. 1710 आत्ता आपण उचललेले हडपसरवरनं कात्रज. आता कात्रजच्या रूटमध्ये काय काय लागतंय हे सांगू बघू आपण आता. काय आपण हडपसरमध्ये भरपूर जाम लागले. भरपूर बघून शकत असतात तर भरपूर जाम लागायला लागले. आपण चाललो आता
हडपसरच्या बस स्टॉपच्या वरनं, हडपसरच्या फ्लायओव्हर वरच्या साईडला बस स्टॉपच्या. हे हडपसरचं ब्रिज कसा आहे ते कमेंट्स करा फक्त. हा ब्रिज कसा वाटतोय तुम्हाला? पूर्ण झाडाचं आहे, म्हणजे कलांनी हे बनवलेलं आहे. झाडं नाही आहे, रिअल अंदाज रिअल नाही आहेत, फेक आहेत, पण तसं दिसतं बघा नावा. आत्ता आपण आहे बिबीवाडीला, के के मार्केटच्या जवळ. इथं आहे श्री शंकर बाबा मठ आहे, शंकर बाबाचा मठ आहे इथं. बघा हे जे मंदिर आहे, म्हणजे दिसतंय ना, हे नाही हेचा अंदाज काय बोलणं झालं. शंकर बाबाचं मठ हाय कात्रजच्या जवळ आहे. कात्रज प्राणी संग्रहालय जो आहे तेव्हा या सिग्नलला लेफ्टला प्राणी संग्रहालय कात्रजचं. कात्रज दूध डेअरीच्या अपोजिट साईडला. गर्दी किती बघा, 15 ऑगस्ट आज सुट्ट्याच सगळ्यांना, तर गर्दी किती आज. गर्दी प्राणी संग्रहालय जाते, पण जत्रा आहे तसं टाईप मध्ये वाटायला लागले. जत्राच आहे ते आहे प्राणी संग्रहालय. आपण आत्ता पोचलोय कात्रज चौकात. कात्रज चौक, कात्रजचं मेन मोठा बस स्टॉप जे आहे तेव्हा हे राईट साईडचं कात्रजचं बस स्टॉप. सगळं जॅम झालंय सगळं. आपल्याला आत्ताची बुकिंग ड्रॉप झाली. कात्रजच्या चौकाच्या थोडंसं पुढं होतं. ॲपने बघितलं असाल तर तुम्ही 300 किती दाखवले ते, आणि प्लस ओलाने मीटरने किती दिले बघा तुम्ही, 379 रुपये. चला तर बघू आता नेक्स्ट राईड कुठली मिळते का चांगली. भावांनो आज कात्रजच्या चौकात होतो, म्हणलं तुम्हाला कात्रज चौकाच्या 100 मीटर 200 मीटरच पुढं होतो. तर कात्रज चौकात ना आपल्याला परत बसली मांजरी बुद्रुक. आता ही मांजरी बुद्रुक नक्की कुठून येणार आहे हे आपल्याला माहिती नाही. तर चला बघू आता किती होतात आणि मांजरी बुद्रुक किती वेळ लागेल आपल्याला ड्रॉप करण्यासाठी. बाया किती अडाणी असतात त्याचं उदाहरण आत्ता देतो मी तुम्हाला. आता एक बुकिंग उचलली मी, तर कस्टमरला म्हणलं कुठं थांबले, त्यांना कन्फर्मेशनसाठी कॉल कनेक्ट करा म्हणलं. तर माझा कॉल कट केलाय त्यांनी, आणि त्यांनी आता त्यांना फोन लावलाय. ते म्हणतात की गाड्या हुडक. आता एवढ्या ह्याच्यामध्ये गाडी हुडकली जाणार आहे का? आणि एवढ्या कस्टमरमध्ये, कात्रजच्या बस स्टॉपला जेवढे कस्टमर असतात तेवढ्या कस्टमरमध्ये मला ते 2 जण सापडणार आहेत का? विचार करायची गोष्ट बघा तुम्हीच. नगर चौक ट्रॅफिक किलोमीटरला 300. यातला काय म्हणलं होतं आता, 380 म्हणलं होतं ना. हा 380, सॉरी 19 किलोमीटरला 380 नाही झाले, 379 झाले. आठवायचे किती, 21 ला किती भेटले. नरेगाव सिल कॉलेज चौक. $42 दाखवतोय फक्त. कस्टमरचा भरपूर फायदा झाला. आता नॉन मीटरवर आणलेलं मी, लोकल होतं म्हणून मीटर नाही टाकलं. तर उबेरला कॅश कलेक्टेड आलं मला फक्त 42 रुपये. 4 किलोमीटरचे राईड होते. वरचे जे 30 रुपये होते ते आपल्याला उबेरने दिले. म्हणजे उबेरचं मायनसिंग जे आज जास्त वाढायला लागलं ना, तर उबेर हे शाळा करायला लागले की आपलं मायनसिंग कमी करायला लागले. तर जाऊ दे, आपलं काही नाही घेणं देणं. तर आता चला बघू आपण नेक्स्ट राईड नरेगाव कुठली वाचणार आणि कुठं जाईल नरेगावात. सी कंट्रोल चौक नरेगाव. आणि आपण मागच्या वेळी ज्या हॉटेलला आलो होतो, हॉटेल गावठीला, बघा इथं आल्याच्या नंतर कुठं वळायची गरज नाही. आता टेम्पो गेला तुम्हाला समोरच दिसून येईल हॉटेल गावठी. चला तर 52 बसली बुकिंग.
एवढा वेळ झालं धायरीत बसलो होतो, काय वाजत नव्हतं. आणि आत्ता वाजली डायरेक्ट पाषाण वाजली. तर चला करू पिकअप पाषाणला. पाषाणचे किती होतात बघू आपण आता. 1897. आपण आता हे वारची सनसेट फ्लायओव्हर. तर सनसेट फ्लायओव्हरवर नक्की ट्रॅफिकचं रिझन काय हे बघू आपण आता. हे आहे ट्रॅफिक सनसेट ब्रिज. हे इकडं काम चालू आहे अजून काम झालं नाही अंदाज. बऱ्यापैकी झालंय आणि बऱ्यापैकी राहिले. झोपल्यात वाटायला लागले, जाऊ द्या. तर हायवेची हालत काय आपण चेक करू आता. हा हायवे हो का. हो का हायवे. मस्त हायवे ब्रिजवर. ट्रॅफिक का होणार नाही हे कमेंट्स करून सांगा फक्त सगळ्यांनी. असं तलाव. आसाममधलं सगळ्यात बेस्ट मंदिर बालाजी मंदिर. एकदम जुनं आणि एकदम भारी. तर मध्ये तर गेलो नाही आपण, पण एकदम भारी. हा हे आहे पाषाण मधलं बालाजी मंदिर. आता मंदिरामध्ये तर राहणार कोणी एवढं जास्त प्रमाणात तर नाहीये, आर्मी एरिया आहे म्हणून तरी. आता गाड्यांची आणि पब्लिकची गर्दी बघा इथं. तिथं थांबून वाटलं तर दर्शन मिळतं का बघा, मुख दर्शन. तर लाईन नाही होणार. 2 मिनिटं थांबून दर्शन घ्या, कारण की ह्यांचा काय नाही एवढं लोड घेण्यासारखी गोष्ट. जय सियाराम बजरंगबली की जय. अलाउड आहे सगळे काय नाही विषय, अलाउड आहे. मी स्वतः इथली लाईन आता एकदा लाईन चालू झाली आहे. आता एंड कुठं होती हे बघायचे आता माझ्या. फक्त शनिवार आहे म्हणून तुम्हाला खास म्हणलं. शनिवार म्हणलं ना फक्त जी लाईन बघायची. मंदिराच्या परिसरामध्ये राहणारे एवढं पब्लिक नसेल तेवढं तर इथे येतात. आता इथपर्यंत आहे, मी रेग्युलरमध्ये तिकडं बघतो. आता इथपर्यंत बघायला मिळते. लाईन खरी त्या खांबाच्या क्रॉसिंगला असते. 10 ते 15 मिनिटांनी दर्शन होतं तसं बघायला गेलं तर. झाला 52 ड्रॉप झाला. आता जस्ट आपण आहे कल्याण भेळला, सेंग रोडला. आणि आपण गेलो होतो पाषाणला बालाजी मंदिराला. बालाजी मंदिरचं दर्शन घेतलं. तिथनं मारुती मंदिरला आलो आपण बावजांच्या. त्यांचं दर्शन घेतलं मारुती मंदिरांचं. आणि तिथनं आपण रिटर्न त्यांना घेऊन आलो इथं. आता त्यांचे टोटल झाले बघायला गेलं तर 250 जायचे 250 यायचे झाले. तसे 500 रुपये आपल्या एका राऊंडमध्ये झाला होता धंदा कवर. तर चला बघू आता नेक्स्ट राईड कुठली वाजते, कारण संध्याकाळचे 6:30 वाजलेले. तर बघू पुढं काय वाजतंय का नाही. सोडलं आणि सनसिटी आलो होतो आपण. तर सनसिटीतनं आपल्याला आत्ता भेटली नांदेड सिटी. तर थोडंफार गॅस पाण्याचं बघू, कारण काय आपल्याला उद्या जायचं आहे गावाला. आणि अजून टी परमिट तर आपण अजून काढलं नाहीये, पण काढू लवकरच. आणि बघू हा प्रवास आणि तो प्रवास कसा वाटतो आपल्याला. 32 33 भेटलं OTP. नांदेड सिटी ड्रॉप झाला नांदेड सिटीचा. नांदेड सिटीचे भेटले 112 रुपये. आणि आत्ता आपण PUC आपलं ह्याच्यासाठी फोन लावलेला TT परमिटसाठी. तर भाऊ आपल्याला एक भेटला होता. तर भाऊ मला म्हणला की लायसन आणि हे पाठव, आपलं काय RC पाठव.
काढून लगेच देतो, पण सगळे डॉक्युमेंट क्लिअर पाहिजेत. आता माझे एक डॉक्युमेंट नाही आहे फक्त माझा, त्याच्यामुळे माझा प्रॉब्लेम यायला लागलाय. PUC आत्ता वाजल्या संध्याकाळचे 8:30 वाजले. तर 8:30 वाजता मला आता पहिली गोष्ट PUC बघायला लागेल. कुठं कुठल्या पंपावर भेटेल का, कुठं भेटेल काय माहिती नाही, पण भेटती का नाही हे बघू आपण आता. 2597 ओके. एकशे 34 3270. 82 रुपये दाखवते. 82. चला तर भावांनी आता आपला हा ड्रॉप झाला. आपल्याला भेटले कम्प्लिटली 87 रुपये भेटले. आणि आनंदनगर म्हणून कर्वेनगर साईडला उतरल्या. आता जाऊ दे म्हटलं ते. तर चला बघू आता टोटल किती झाले. आणि आज आपण चाललोय गावाला. तर आता आपण गॅस भरणार आहे पहिला गावाला जाताना.